तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल बांगरे तुमचं सर्वांचं रानवाटाचा ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आपला चिकन बिर्याणीचा, आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 1000पेक्षा जर त्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त गेले तर आपण पुढचा व्हिडिओ हा चिकन पोपटीचा बनवू. पण त्या व्हिडिओला काय एवढा सपोर्ट भेटला नाही, कारण खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकला होता, त्यामुळे मला वाटते कदाचित त्याच्यावर व्ह्यूज एवढे गेले नसतील. तर जाऊ द्या, तरी पण आपण आज 31 डिसेंबरचं निमित्त साधून 31 म्हणून आज आपण बनवणार आहे पोपटी, चिकन पोपटी, जी की आपल्या भागात एवढी बनवली जात नाही. मात्र कोकणात रायगड तिकडच्या भागात ही खूप प्रमाणात बनवली जाते थंडीच्या दिवसांमध्ये. तर म्हटलं चला आपण पण बनवूया चिकन पोपटी. तर बघा कोण कोण आहे आज. गौरव, अजय आणि मी, आम्ही तिघेच आहे. आणि हे बघा चिकन आणले नेहमीप्रमाणेच आपण 1 किलो. अंडे घेतलेत आणि ते मसाले बघा, इकडे सुद्धा मसाले आणलेत, मीठ. आणि हे बघा हे महत्त्वाचा त्याच्यातला मेनू पोपटीमधला, ह्या वालाच्या शेंगा आणि मडका. आणि हे बघा त्यासाठी आपल्याला पाला पण लागणार आहे आतमध्ये टाकायला मडक्याच्या. तर तो पण पाला आणला, याचा भांबुर्ड्याचा पाला म्हणतात त्याला. तर चला आधी आपण याला चिकनला मॅरिनेट करून घेऊया मसाल्यांमध्ये आणि थोड्या वेळ ठेवूया, आणि नंतर पोपटी लावायला घेऊया. तर बघा आज मॅरिनेट करतोय. हळद टाकली बघा, सगळं मापातच काढून आणले आपण. आणि नेहमीच्याच स्पॉटवर मागच्या वेळेस पण इथं केलं होतं आपण पार्टी. बघा मिरची पावडर, आणि इकडे पण काही मसाले, हळद, मिरची पावडर, आणि हा थोडा कांदा लसूण मसाला. लिंबू टाकायला लागेल ना. तर बघा आलं लसणाची पेस्ट. तर आम्ही लिंबू घेतले, आणि लिंबाच्या ऐवजी जर दही असलं तर दही पण चालतं, पण आम्ही लिंबू घेतले. 2 ते आलं लसणाच्या जे पॅकेट होते ते 2 टाकले त्याच्यात, आणि त्याच्यावरून आता लिंबू. हे बघ, हे राहील ना एक चिकन मसाला. तर पोपटी बनवायला काय एवढा वेळ लागत नाही, लवकरच होईल ती आपली. आता काय एकदा मॅरिनेट करून झालं, मडक्यात पोपटी लावली की नंतर मग तिला पेटून द्यायचं काढानी, मग अर्धा पाऊण तासात होईल ती लगेच. बघा आता लिंबू सगळं टाक, नाही टोटल टाक, दही नाही त्याच्यामुळं काही नाही होतं एवढं. सगळी टाक नाही ती सगळी. चिकन राहिले गाण नाही त्याला, थोडाच टाकतो, अर्धाच. जास्त बस. आणि त्याच्यावरून आम्ही कोथिंबीर, हळद, ते आपलं सॉरी ओवा टाकले, आणि मीठ राहिलं बघ. चला आता मॅरिनेट करून आपण हे चिकन जे आहे तर ते थोडा वेळ ठेवूया, आणि तोपर्यंत आपलं इकडं लाकडं बिकडं गोळा करूया नंतर पोपटीला जाळ करण्यासाठी. तर आता आम्ही लाकडं घेऊन आलोय बघा, आणि अजून गवत पण आणायचे थोडंसं. जरा गवत पण आणायला जाऊया. तर गवत आणल्याच्या नंतर भेटू आपण. तर आता इकडं लाकडं पण आणलेत आणि गवत पण आणले. आता चला आपण पोपटी लावायला घेऊया. टक्सल पाला. तर सगळ्यात पहिल्यांदा खाली तळाला तो भांबुर्ड्याचा पाला.
तर थोडं जाड थर देऊ का, बरं जळालं नाही तर. हे बघा आतमध्ये आधी एक पाल्याचा थर लावून घेतला आम्ही आणि आता त्याच्यावर शेंगांचा थर देऊया एक. आता एक शेंगांचा थर देऊन घेऊया. आता टाकू चिकन. तर बघा खाली पाला टाकलाय तो भांबरड्याचा आणि त्याच्यावर हे बघा वालाच्या शेंगा आणि त्याच्यावर मीठ पण फिरवले. मीठ विसरायचं नाही तर मग शेंगा चवदार नाही लागते मिठाने मस्त. अजून हे टाक ना, थोडे शेंगा टाक ना अजून. बघा अजून मस्त एक जाड शेंगांचं पण थर देऊन घेऊया जेणेकरून चिकन जळणार नाही आपलं. आणि साईडने पण थोडा थोडा पाला लावायला लागला आपल्याला. मीठ बस. आणि आता चिकन टाकून घेऊया याच्यावर शेंगांवरतीच मॅरिनेट केलेलं चिकन. सगळं मिक्स करून घे ना. हे बघा चिकन थोडं मध्ये मध्ये टावर कडायला नको जास्त टाकू. मध्येच टाकायचं मध्येच. आम्ही चिकनचं एकच थर देणार आहे कारण आपलं मडकं पण छोटं आहे त्याच्यामुळं 1 किलोच्या मापात आहे. पण मडकं म्हणजे 1 किलो चिकन आणि अर्धा 1 किलो शेंगा एवढ्या मापाचं मडकं आहे. केळीचं पान राहिलं आणि साईडने थोडं पाला टाकायचं साईडनं बरं का इकडनं. मग त्याच्यावर नको टाकू, साईडने टाक. साईडने जेणेकरून चिकन जळणार नाही आपलं. साईडने पण पाला टाकून घेतलाय आणि त्याच्यावर आता ही अंडे टाकून घेऊया. तिघच ठेवायचं आधीवरच. 4च अंडे घेतलेत आम्ही कारण आम्ही काही 3घच जण आहे त्याच्यामुळे. अशा प्रकारे अंडे टाकून घेतले. आता शेवटचा शेंगांचा थर देऊया आणि वरून परत पाला टाकून घेऊया चांगल्या प्रकारे एकदम. मीठ राहिलं आणि परत वर थोडंच टाक बरं का. आता जास्त नको, एवढं नको चिकनला जायचं. बघा परत वरतून शेंगांच्या वरतून थोडंसं मीठ. तर आता हे रेडी झाले. आता याला पाला टाकून बंद करून घेऊयाचं तोंड. बघा अशा प्रकारे पोपटी लावली आम्ही. आता मस्तपैकी सगळी कोण लावर का आता कड्याने बिड्याने साईडने बिडने बरं एकदम पॅक बसलं पूर्ण पाला बसला तरी चालेल त्याच्यात. तर आता एवढी तर मेहनत केली नंतर कशी होते काय माहिती. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर एक अर्धा पाऊण तास त्याला ते पेटत ठेवायला लागते ती पोपटी. तर बघूया आपण जळते की काय होते काय माहिती. पहिल्यांदाच असे करतोय आपण पोपटी. मस्तपैकी पाल्याने आता सगळं पॅक करून घेतलंय आणि वरतून आता आपल्याला केळीच्या पानाने बांधायचंय. तर गौरव गेला केळीचं पान आणायला. तर केळीच्या पानाने आपण आता वरतून पॅक करून टाकूया त्याला आणि पुढची प्रोसेस दाखवतो नंतर तुम्हाला. गौरव आला इकडं केळीचं पान घेऊन. तर बघा आता केळीची पानाने वरून मस्त तोंड झाकून घेतलं त्याचं आणि तार बांधले आम्ही याला कारण दोरा बिरा बांधले तर जळून जाईल म्हणून तार बांधले. बघा राहू दिसेल त्याला. आणि आता आपण इकडे ठेवूया. आपण आता ठेवू का उलटी इथं ठेव. चल बघा पोपटी सगळं रेडी झालंय. फक्त आता त्याला हाडाने जाळ करून द्यायचंय लाकडा लावून. नाही असे नाही रे, अशी लाव ना खाल ना आधी चौकण लाव त्याला.
चिरत फक्त मागच्या पार्टीचं काय आपलं जळून ना लगेच. गवत बघा लाकडानं पूर्ण तो मडका झाकून टाकलाय आणि आता त्याच्यावर गवत टाकूया आणि देऊया पेटून. थोडंच टाका आधी, थोडं टाकायला तिकडे खाली करा असं नीट खालच्या बाजूने जरा. तर बघा सगळं आता लाकडं आणि गवत टाकले आपण आणि आता पेटून देऊया आपण. तर बघा आता पेटून दिले आणि आता एक अर्धा पाऊण तासभर आपण असंच त्याला पेटवत राहणार आहे. म्हणजे विजला की परत पेटवणार आहे अर्धा पाऊण तासात आणि मग त्याच्यानंतर आपली पोपटी रेडी होईल. आपलं मडकं पण छोटे त्याच्यामुळे त्याला काही मला वाटतं एवढा टाईम लागणार नाही, 30-40 मिनटात होईलच. केवढा जाळ गेलाय तिकडनं परत टाक बरं का जर लाकडं पेटते ना तर. मस्त थंडी पण पडली थोडीशी, मस्त इकडं पोपटीचं नियोजन एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि उद्या नवीन वर्ष पण चालू होणार आहे. तुम्हाला आजच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर चला डायरेक्ट आपण पोपटी जेव्हा तयार होईल तर तेव्हा भेटूया काढायच्या टायमाला मडकं. तर बघा आता बराच टाईम झाला आहे आणि आता आपल्याला मडका काढायचं आहे. लाकडं पण बाजूला केली ती आणि मडका जरा गरम आहे त्यामुळे थोडा वेळ थांबलो आहे. थोडा थंड झाल्याच्या नंतर कशाने तरी धरून तो काढूया कडेला. बघूया आपली चिकन पोपटी कशी झाली ती. तर बघा आजी काढतोय आता, गरम आहे खूप. इकडे घे काढायला, हळूच ठेव बरं का फोडशील तर वाटतं. केळीचं पान पण शिजून निघालंय. तार असं निघालं पडेल रे मोड का तसं. तर बघा आता याच्यात काढतोय आपण. जळाले की काय झाले काय माहीत आतमध्ये, थोडं काही दिसत नाही. बघूया आपण, पाहायला गेलं तर फार शिजून गेला बघा. बघा आजी काढते शेंगा तर काय निघाले चांगले, अंडा निघाले. गरम नाही झालं रे बाई, निघाली चांगली दिसते असं अंडे. बघा चिकनचे पीस थांब शिजले तर मस्त झाले बघा, एक नंबर झाली, सक्सेसफुल इथून दिसते. तर बघा पहिल्यांदाच बनवले आणि मला तर वाटते भारी झाली बघा. कारण एवढं काही जळाला बिळाला नाही, फक्त तो पाला जो आहे ना कडेचा तर तो काळा झालाय, तर तो काढून टाकूया आपण. गौरा पाला काढून टाक. आणि बघा जे कडेला होतं ना तर तेच फक्त म्हणजे जळाले. चिकन बिकन एकदम सेफ आहे आपलं, मध्ये टाकलं होतं आपण त्याच्यामुळे. बघा आता पाला याच्यात आला जळ का जरा तर खाता आहे नाही.
गरम आहे खूप त्याच्यामुळं आजीला पण काढता येत नाही. अजून पाला हे काळं काळं यायला लागलं. अंडे बिंडे एकदम सेफ आहेत. हा जळ का पाला हात नको काढू. बघा चिकन एकदम मस्त शिजलंय. चिकन सांडू नको नाही यार. झालं आता झालं. हां शेंगा असतील फक्त आता. चिकन झालं वाटतं. थोडा हे वाटतं जबर पाला हातानं काढायला लागेल तसं नाही निघणार ते. काढी घे. एक काढी घे ना बरं. तर बघा बाकीची तर काढली आपण इकडं आणि मस्त झाली. काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तो जळालेला पाला नाही बघा साईडचा तर तो इकडं पडलाय थोडा. बाकी काही प्रॉब्लेम नाही. तर अंडे बिंडे नंतर बघूया आपण कसे झाले ते शिजलेत की नाही आपण. तर आता डायरेक्ट खायला बसूया आपण. मस्त वास सुटले बघा. झालं संपलं. झालं ना सगळं. सगळी काढून झाली आता आपली इकडं पोपटी. आणि हे बघा माडका येतं तू. ते तुम्हाला काळं काळं दिसत असेल ते म्हणशील जळलं आहे पण ते जळायला नाही. जो कडाचा पाला आहे तो फक्त याच्यात मिक्स झाला आहे थोडा. बाकी काय नाही. त्याची पण टेस्ट येते मस्त. शिजलंय. शिजले ना. काही ब्लॅक साईडला कर नाही. तर आता बसले आपण पोपटी खायला. हे बघा टोकरीत काढून घेतले. अंडे टाकले होते. सगळं मस्त झाले. फक्त एक प्रॉब्लेम असा झाला की जो कडेचा पाला होता ना तर तो खूप जळाला आणि त्याच्यामुळे त्याचा बघा काळं काळं जे आहे ना ते चिकनला लागले सगळं. तर त्याला तर काय होत नाही तसं पण फक्त ते दिसायला फक्त थोडं असं ब्लॅक ब्लॅक दिसते. तशी आपली पोपटी एकदम ओके झाली. तर बघा तुम्हाला खाऊन दाखवतो आता चिकन शिजले का नाही. ओके राजे खाऊन दाखवते बघा. तुटतंय का बरं. शिजलंय. मस्त शेंगा तोडून बघ ना. बघा शेंगाचे दाणे पण असेच निघत आहेत. मस्त शिजले बघा. शेंगांची चव एक नंबर आहे चिकनपेक्षा पण. शेंगा मस्त लागतात. शेंगा खाऊन बघ मस्त लागते. गौरव कशा लागते शेंगा. एक नंबर. मस्त का. अंडा बघूया आपण नीट झालं की नाही. काढ बरं चल. झालंय ना. बघा अंड पण मस्त झाले आता काही राहिलं नाही. झाले अंड पण मस्त झाले. काय अडचण नाही. तर पहिल्यांदा ट्राय केली चिकन पोपटी पण सक्सेस झाली. बऱ्याच जणांचं काय होतं की कधी कधी मडकच फुटून जाते नाहीतर ते जळूनच जाते नाहीतर शिजतच नाही. तर आमचं तसं काहीच नाही झालं. फक्त हे बघा आता अंड काढून दिले आजीने. एक नंबर. अंड पण वेगळंच लागते म्हणजे आपण जे पाण्यात उकडवतो ना घरी तर त्याची चव पण वेगळीच लागते. आणि याच्यात मडक्यामध्ये फक्त वाफेवर शिजवले त्याची चव वेगळीच आहे जरा. एक नंबर लागते अंड पण. तर या पोपटे खायला. गोडा अंड खाऊन बघ होतं मला आता. बघा चिकनचा पीस घेतलाय मस्त शिजले एकदम. एवढी वाढ लागते ना एक नंबर. आपण जे तंदुरी चिकन खातो ना त्याच्यापेक्षा पण भारी आहे हे पोपटी चिकन. तर तुम्ही पण नक्की ट्राय करू बघा. एक नंबर जो एक नंबर. आता काय आम्हाला माहीत झालं आहे. आता आम्ही म्हणजे जेव्हा वेळ मिळेल थंडीच्या दिवसांमध्ये तेव्हा परत एकदा बनवेल. आणि आजी बनवायचे नाही परत.
तर बघा, अजून खूप बाकी एवढी संपवायची आम्हाला. तर तुम्हाला हा पोपटीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना आपल्या चॅनलतर्फे रानवाटा द ब्लॉगर या चॅनलतर्फे पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.